जमिनीच्या वादातून धनंजय मुंडेंच्या मेहुण्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीच्या बेडक गावात जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप होतोय। मारहाण, दमदाटी करून शेतातील झोपडी देखील पाडली। धनंजय मुंडेंचे मेहुणे जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुल ओमासेंची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। तर शेतजमिनीचा निकाल आपल्या बाजूने लागल्यानं गुन्हा दाखल केल्याचं बाळासाहेब ओमासे यांनी म्हटलंय। जाणून बुजून गुन्हा दाखल केल्याचा बाळासाहेब ओमासे यांनी आरोप केलाय। भेटायसाठी गेलो आणि पप्पा घरी झोपलेली होती। त्यांनी बळजबरीचे आणि तेवढं मला पण काय कळलं नाही। अंगावरती ना आली सगळेजण, परत ना ती 5 जण बे अंगावर आली, जास्त प्रमाणात आली अंगावरती माझी। आणि घरात सगळं नुकसान केले, गोटा मसर सोडली तिने, परत ना मसर सोडली, शेरडी सोडली। आमची कोंबड्या होत्या 100-150, त्या पण तिने नेल्या। टिकाव अंगावर घेऊन माझ्या अंगावर काय याला मारून टाकायचं असं ते म्हणाली। शिवगाळी दे की प्रमाणात अन्याय झालाय माझ्यावर, मला न्याय मिळाला पाहिजे, 100% न्याय मिळाला पाहिजे। कोणते अशी तिथं गैरवर्तणूक मी केलेली नाही। विरुद्ध राहुल ओमासे, शांताबाई ओमासे आणि सुरेश ओमासे यांचा अर्धा किलोमीटरवरती 213 गट नंबरमध्ये त्यांचं घर आहे। आपण कुणाचंही घर वगैरे काय पाडापाडी केलेलं नाही। कोर्ट आदेशानुसार त्या जमिनीचा कब्जा, ती जमीन माझ्याच ताब्यात आहे। तिथं मी साफसफाई करत असताना छोटीशी झोपडी होती, तीही माझीच होती।